मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। विषयी एक महत्त्वाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात माननीय सरन्यायाधीश यांच्या खंडपीठासमोर होणार आहे। आज महत्त्वाचा जो विषय आहे की के कृष्णमूर्ती या प्रकरणामध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ठेवा असा जो सर्वोच्च न्यायालयानेच यापूर्वी घटनापीठाने जो आदेश दिलेला आहे त्याच्या अंमलबजावणी संदर्भात काही याचिका झाल्या होत्या। आपल्याला आठवतच असेल की 31 जानेवारीपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता। त्यानंतर मग सगळी प्रक्रिया सुरू झाली आणि आरक्षण देण्यात आलं। मात्र राज्य निवडणूक आयोगाने जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण दिलं त्यामध्ये SC, ST आणि OBC या तिन्ही आरक्षणांची बेरीज केल्यानंतर काही ठिकाणी ते 50% वर गेलं आणि त्यामुळे काही याचिका सादर झाल्या। त्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे आणि गेल्या 2 सुनावणींच्या दरम्यान 50% आरक्षण ठेवावं असं सर्वसाधारणपणे एक सूर आहे आणि त्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालय काय आदेश देतं किंवा राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग या संदर्भामध्ये काय भूमिका घेतं किंवा त्यांचा प्लॅन काय हे ज्यावेळी आज कळेल त्यानंतरच आता निवडणुकींचा पुढची जी काही दिशा आहे ती ठरेल। किती वाजता मेन्शन करणार, किती वाजता हिअरिंग होणार? आज 7 नंबरला प्रकरण आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जी मुभा दिलेली आहे त्याप्रमाणे सकाळी हे मॅटर मेन्शन होण्याची शक्यता आहे। जर मेन्शनिंग झालं तर एक विशेष वेळ सर्वोच्च न्यायालय देईल, त्यामुळे एखाद्या वेळी प्रथम सत्रात सुद्धा ही सुनावणी होण्याची शक्यता आहे। पण अजूनपर्यंत या सगळ्या प्रकरणात कोर्ट म्हणजे गव्हर्नमेंटने काहीच भूमिका ठरवली नाहीये किंवा सांगितलं नाही काय ठरवतं? नाही, मुळामध्ये आता गव्हर्नमेंटपेक्षाही राज्य निवडणूक आयोगाची भूमिका इथे महत्त्वाची आहे। कारण आरक्षण किती टक्के द्यायचं, कसं द्यायचं याविषयीची भूमिका आता राज्य निवडणूक आयोगाला घ्यावी लागेल। राज्य सरकारने कायदे केलेले, त्यांनी आरक्षण दिलं, त्यांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयासमोर आला। मात्र राज्य निवडणूक आयोगाला आता अर्ज सादर करून याविषयी स्पष्टता घ्यावी लागेल असं मला वाटतं। निर्देश देणार का कोर्ट? कारण की निवडणूक अजून 31 जानेवारीच्या अगोदर निवडणुका पूर्ण करा हे कोर्टाचे 6 मेचा निर्णय आहे। नाही, मुळात आता झालंय असं की इथे दोन्ही बाजूनी आहे। सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत त्याप्रमाणे प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे। मात्र आता आज आदेश देणं मला असं वाटतं की आवश्यकही आहे। त्याचं कारण असं आहे की जी नगरपालिका आणि नगरपंचायती आहे त्याची निवडणूक प्रक्रिया आता पुढे गेलेली आहे आणि ती जी निवडणूक प्रक्रिया आहे तिच्यामध्ये आता मतदान, मतमोजणी आणि निकालाची घोषणा एवढीच आता ज्या काही येथे प्रक्रिया बाकी राहिलेल्या आहेत। त्यामुळे 6 डिसेंबरपर्यंत ती सगळी प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने आज जर आदेश आले तर त्या संदर्भात पुढील म्हणजे ज्या ठिकाणी 50% वर आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे तिथे परत आरक्षणाची पुनर्रचना करून नव्याने निवडणूक घ्यायची का जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची का 2 टप्प्यांमध्ये निवडणूक करायची या संदर्भातला जो काही महत्त्वाचा निर्णय आहे तो आज येण्याची शक्यता आहे असं वाटतं। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे असं म्हणता येईल। जिल्हा परिषदांमध्ये हा प्रभाव जरा जास्त आहे। खरं तर सांगायचं तर 5 जे जिल्हे आहेत जिथं ST कॅटेगरीचं जरा प्राबल्य आहे किंवा पॉप्युलेशन आहे तिथे मोठ्या प्रमाणावर ही आरक्षणाची जी आपण पाहिलं तर ही बेरीज 50% वर जाते। बाकी ठिकाणी जिथं जिथं गेलेली आहे तिथे तो मार्जिनल फरक आहे, म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर तिथे 50% उल्लंघन झालं आहे असं म्हणता येत नाही। 1, 2, 3, 4 सीटचा तिथे फरक आहे। त्यामुळे तिथे त्या जागांच्या विषयी त्यांना निर्णय घेणं सोपं जाणार आहे। मात्र इतर ठिकाणी जिथे आरक्षणाची मर्यादा खूप जास्त जिथे ओलांडल्या गेलेली आहे तिथे मात्र सगळ्या कार्यक्रमच पुनर्रचना करावी लागेल। त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या बाबतीमध्ये मतदार यादी ज्या काही वाढविवाह मतदार यादी आहेत त्याची 24 तारीख ही शेवटची होती, मात्र आता 27 तारीख त्यांनी केलेली आहे। त्यामुळे तिथे आरक्षण आणि मतदार याद्या या कार्यक्रम पूर्ण घ्यावा लागेल। महानगरपालिकांच्या बाबतीत तर मला वाटतं 2च महानगरपालिका इथं अफेक्टेड आहेत, त्यामुळे फारसा फरक पडणार नाही। सर, एक मुद्दा यामध्ये आहे, काही ठिकाणी ज्या निवडणुका जाहीर झाल्यात त्या ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या। आता त्या ठिकाणी जर 50%ची मर्यादा ओलांडली गेली असेल तर ती निवडणूक पुन्हा होईल का? नाही, मुळामध्ये आता याच स्वरूपाचा एक अर्ज जो आहे मला वाटतं दोंडाईच्या नगरपालिकामध्ये असं झालेलं आहे की तिथं बिनविरोध निवडणूक झालेली आहे। त्यांनी एक अर्ज सादर केलेला आहे की आम्हाला राज्य निवडणूक आयोगाला आदेश द्या की आमच्या प्रकरणामध्ये तुम्ही निर्णय जाहीर करा। जर तिथे 50%ची आरक्षण मर्यादा ओलांडली गेलेली नसेल तर मग निश्चितच या प्रकरणामध्ये पुढील सुनावणी होईल। आता आपल्याला हे पण बघावं लागेल की जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात, पंचायत समितीचे सभापती असतात किंवा नगराध्यक्ष असतात यांची राज्यवार एक आरक्षणाची एक आकडेवारी ठरवून तिथे सुद्धा आरक्षणाची मर्यादा काय आहे हे सुद्धा तपासल्या जाईल आणि त्यानंतरच मग आता सगळ्या या प्रकरणात निर्देश होतील असं मला वाटतं। एक महत्त्वाचा मुद्दा आहे की 31 जानेवारीपर्यंत जी मुदत दिलेली आहे ती प्रक्रिया पूर्ण तुम्हाला घ्यायचं नसेल तर घेऊ नका।
31 जानेवारीपर्यंत मुदत जर पूर्ण होईल का याच्यामध्ये पहा. नाही, आता 31 जानेवारीपर्यंत जर आपण म्हटलं तर साधारणतः एक 40 ते 45 दिवसांचा अवधी प्रत्येक निवडणूक कार्यक्रमाला लागतो. त्याच्यानंतर जे रिटर्निंग ऑफिसर असतात, जे SDO लेवलचे रिटर्निंग ऑफिसर असतात, त्यांची संख्यासुद्धा मर्यादित आहे. जर समजा निवडणूक आयोगाला त्या मुदतीत हे करायचं असेल तर त्यांना सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी मुभा दिलेली आहे की तुमच्याकडे अधिकार वर्ग जर कमी असेल तर तुम्ही आमच्याकडे अर्ज दाखल करून मग या संदर्भातले आदेश प्राप्त करून घेऊ शकता. कारण बाकीचं प्रशासनसुद्धा आहे, सगळंच प्रशासन हे निवडणुकीमध्ये गुंतू शकत नाही. त्यामुळे रिटर्निंग ऑफिसरची संख्या मर्यादित असल्यामुळं 3 वेगळ्या टप्प्यांमध्येच या निवडणुका होतील. त्यामुळे हे 31 जानेवारीपर्यंत सगळ्या निवडणुका होतील किंवा नाही, आता हे याचा क्रम जो आहे तो राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयासमोर मांडावा लागेल. नाही तर तोपर्यंत म्हणजे शासनाला किंवा राज्य निवडणूक आयोगाला जे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घ्या, त्यात आजच्या तारखेला कुठलाही फेरबदल नाही. पण त्यात कुठला फेरबदल जर त्यांना आवश्यक असेल तर त्यांना अर्ज सादर करावा लागेल. त्याच्या स्वरूपाचा अजून तरी माझ्या माहितीत कुठला अर्ज आलेला नाही आहे. सर, आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. ओबीसी म्हणून तुमची काय भूमिका असेल? ओबीसी म्हणून आमची भूमिका अशी आहे, याच्यामध्ये 3 याचिका आहेत आणि त्याच्यावर ही सुनावणी झालेली आहे. 17 तारखेला होती, 19ला होती. 19ला राज्य सरकारतर्फे तुषार मेहता यांनी सांगितलं की जिथं 50% मर्यादा ओलांडलेली आहे त्या संदर्भातला अहवाल सविस्तर आम्ही दाखल करतो, त्यासाठी आम्हाला वेळ द्या म्हणून ही आज सुनावणी ठेवलेली आहे. या संदर्भामध्ये एकूण 3 याचिका आहेत. एक विकास गवळींची आहे, ती कंटेम्प्ट पिटिशन आहे की ट्रिपल टेस्टची पूर्तता करताना 50% क्रॉस झालं. पण त्याच्यामधल्या 2 पिटिशन अशा आहेत. एक बच्छाव म्हणून आहे, त्यांचं पण म्हणणं असंच आहे की 50%च्या मर्यादामध्ये हे आरक्षण ठेवलं पाहिजे. आणि 1/10/2025चा इलेक्शन कमिशनची जो नोटिफिकेशन आहे आणि त्याच्या माध्यमातून ही 50%ची मर्यादा काही ठिकाणी ओलांडली गेली. पण एक सर्वात महत्त्वाची दुसरी एक पिटिशन आहे पराग अग्रवाल म्हणून गोंदिया, तर त्यांची पिटिशन असं म्हणते की खानविलकरांच्या जजमेंटप्रमाणे जो 20/7ला जी ऑर्डर झाली आणि याच्यामध्ये बाठिया कमिशन राज्य सरकारने ॲक्सेप्ट केलं आणि त्याच्यानुसार निवडणुका घ्यायची आम्हाला परवानगी द्या. आणि मग ही पिटिशन अशी म्हणते की बाठिया कमिशनच्या नुसार निवडणुका घ्या आणि या पिटिशनला विरोध करण्यासाठी आम्ही इथं आहोत. आमचा मूळ आक्षेप आहे बाठिया कमिशनला. बाठिया कमिशननी जे आकडेवारी काढलेली आहे त्याच्यामधनं 33,800 आमच्या जागा कमी केल्यात. मुळामध्ये 56,000 जागा असलेला आता परत 33,800 जागांचा फटका इथं बसतोय. आणि त्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की 6/5ची जी ऑर्डर आहे ती ऑर्डर योग्य आहे. बाठियाच्या आधीची आकडेवारी म्हणजे 27% जागा आरक्षित ठेवून तुम्ही निवडणुका घेण्यात याव्या. बाठियाचं जे चॅलेंज आहे ते चालू राहील. त्याच्यावर ज्यावेळेस सविस्तर सुनावणी होईल त्याच्यामधले डिफेक्ट्स, त्याच्यातले फ्लॉज, त्याच्यातली चुकीची आकडेवारी ते आम्ही समोर आणू. पण तोपर्यंत 27% आरक्षण अबाधित राखावं. जर आज कोर्टामध्ये कुठल्या पिटिशनरतर्फे अशी भूमिका मांडली गेली की बाठिया कमिशननुसार घ्या तर त्याला आम्ही विरोध करणार आहोत. वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे की राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग यांच्या वतीने सॉलिसिटर जनरलचा सल्ला घेण्यात आला आणि त्याच्यानंतर राज्यात आरक्षण लागू करण्यात आलं. नाही, नक्कीच मला पण अशी थोडीशी माहिती कळतीये की राज्य निवडणूक आयोगाने 6/5च्या ऑर्डरचं इंटरप्रिटेशन राज्य सरकारला मागितलं होतं की कशा पद्धतीने आरक्षण ठेवण्यात यावं. आणि राज्य सरकारने एसजींना याच्याकडून ओपिनियन मागितली होती असं समजतंय, म्हणजे ऑफिशियल सोर्सनुसार नाही. पण आणि त्यांनी तो तसा अभिप्राय दिला आणि त्यानंतर त्यांनी त्या जागा आरक्षित दिल्या. तर त्याच्यामध्ये कुठंतरी चूक झालेली असं कदाचित सकृतदर्शनी दिसतंय आणि त्यामुळंच हे 50%चं मर्यादा ओलांडली गेली आणि त्यामुळे हे सगळं आता हे प्रकरण झालेलं आहे. पण समजा 50%ची मर्यादेत बसवण्यासाठी जर ओबीसीच्या आरक्षणाला कात्री लावण्यात आली तर ओबीसी संघटनांची भूमिका काय असेल? नाही, नक्कीच हे जर आपण पाहिलं तर जिथं पेसा ॲक्ट म्हणजे ट्रायबल एरियामध्ये जे 5-6 जिल्हे आहेत, गोंदिया, त्याच्यानंतर धुळे, पालघर, अशा ठिकाणी जिथं ट्रायबल पॉप्युलेशन जास्त आहे तिथं ट्रायबलची संख्या वाढली, ते आरक्षण वाढलं की ओबीसीचं कमी केलं जातं आहे. मुळामध्ये हा खरं तर आमच्यावर अन्याय आहे. कृष्णमूर्तींनी जी 50%ची अट घालून दिलेली आहे ते कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट असं समजलं जातं, परंतु त्या विरोधात पण आम्ही नक्की विचार करू. कारण की तिथं आमचा संविधानिक अधिकाराला कुठंतरी हानी पोचते. 50%च्या मर्यादा ट्रायबल एरियामध्ये जर ट्रायबल पॉप्युलेशन जास्त असेल तर तिथं ओबीसीची पण मर्यादा वाढवून देण्यात यावी किंवा प्रोपोर्शनेट आरक्षण देण्यात यावं अशी आमची पुढची मागणी असेल. पण सद्य परिस्थितीमध्ये 50%च्या अधीन राहून 27% जिथं जागा आता पुनर्प्रस्थापित आहे तर तसे आरक्षण घेण्यात यावं. आमच्या त्या
बाठिया कमिशननुसार घेऊ नये अशी आमची भूमिका असणार आहे. सर महत्वाचं म्हणजे ओबीसीच्या संदर्भातली लढाई आपण इथे लढताय, पण अनेक लोकांनी दावा केला होता की आम्ही ओबीसीची लढाई लढतो, त्यापैकी कोणीही इथे सुप्रीम कोर्टात आम्हाला पाहायला मिळत नाही. विकास गवळी दिसतात. नाही, आता तेच माझं म्हणणं आहे की या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षापासून ओबीसी मध्ये घुसायची जी घाई झाली, जे आंदोलनं झाली, ते मनोज जरांगे ते कुठे गेले? तुम्ही तिथं मुंडे करताय, तुम्ही म्हणताय आम्ही ओबीसी झालो. ते राधाकृष्ण विखे पाटील म्हणजे कुणबी दाखले म्हणजेच तुम्ही ओबीसी झालेत ना. मग हे मनोज जरांगे कुठे? हे राधाकृष्ण विखे पाटील कुठे? त्या सुप्रियाताई सुळे कुठे आहेत? ते प्रकाश सोळंकी कुठे आहेत? कुठं गेले तुम्ही? हे जे नवीन कुणबी आलेत ना गुडघ्याला बाशिंग बांधून, ज्या वेळेस ओबीसीचे सीट्स अडचणीत येतात, ओबीसीच्या जागा धोक्यात येतात, त्या आम्ही मूळ ओबीसीने लढायच्या. आणि कुणबी दाखलेवाले ज्या वेळेस ओबीसीचं आरक्षण पडतं तिथं गपचूप हा कुणबी दाखला बाहेर काढायचा आणि ओबीसीच्या जागा बळकवायच्या. मग ह्या ओबीसीच्या आरक्षणाच्या लढाईत, ह्या ओबीसीच्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या जागांच्या लढाईमध्ये हे कुणबी कुठे गेले? माझा सवाल आहे या आपले सर्व चॅनलच्या माध्यमातून. हे जे कुणबी झालेत, हे जे मनोज जरांगेच्या इथं जे सगळे पायघड्या घालत होते, ह्या लढाईमध्ये ते कुठे गेले? राधाकृष्ण विखे पाटील कुठे गेले? ते आमचे बावनकुळे जे ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आहेत, त्यांची नैतिक जबाबदारी नाही आहे का हे आरक्षण टिकवायची? त्यांची काय भूमिका आहे? ह्या सर्वांनी ही भूमिका इथं स्पष्ट करावी. जे कुणबी करणारा, मराठा समाजाच्या कुणबीकरणाला आम्ही ओबीसी म्हणण्याला सपोर्ट करतात, ते कोल्हापूरचे ते राजे ते कुठे गेले? ही लढाई तुमची नाही आहे का? फक्त फायदा घ्यायचा. म्हणजे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये एक गावरान म्हण आहे, मेहनत करे मुर्गा फकीर खाय अंडा. ते असं चाललंय. लढायचं आम्ही आणि फायदा घ्यायचा त्या कुणबींनी. साहेब, तुम्ही 4 वर्षापासून लढताय. तुम्ही म्हटलं होते की ओबीसीना 70% आरक्षण आम्ही देऊन राहू, पण एकीकडे ते आरक्षण मिळत नाही, निवडणुकाला टाकल्यात. तुम्ही 4 वर्षापासून लढतायत, त्याला जबाबदार कोण आहे? प्रत्येक वेळेस कोर्टात आल्यानंतर कोणीतरी ऍब्सेंट राहायचं ना. महाराष्ट्राने पाहिलंय. नाही, नक्कीच. आता जबाबदार कोण आहे? आता एकदा न्याय व्यवस्थेच्या आपण दारात आलो तर त्या आता पेंडन्सी दार नाही. आता तुम्ही नाव घ्या ना स्पष्ट. आम्ही नाव घेतो ना. कोण जबाबदार याला? नक्कीच. आता जे याचिका करते आहेत ते म्हणतात ते काल पण आमची त्यांची भेट झाली. मी ओबीसी आहे. बरं ठीक आहे, तुम्ही ओबीसी आहात तर मग ते कृष्णमूर्तीचं ट्रिपल टेस्ट ओबीसीनीच का हरकत घ्यायची? एखाद्या ओपन कॅटेगरीमधल्या अफेक्टेड उमेदवारांनी घेतले ठीक होतं. बरं, बाठिया कमिशनने 34,000 जागा कमी केल्या, त्याच्या विरोधात तुम्ही काय केलं? 2 सप्टेंबरचा JR आला, त्याच्या विरोधात तुम्ही काय केलं? तुम्ही त्याच्या विरोधात गेले का? आता कुठंतरी ओबीसीच्या जागा त्या ट्रायबल एरियामध्ये 50%च्या पुढे गेला, त्याच्या विरोधात तुम्ही आला. म्हणतो ते 50%च्या वरती आरक्षण गेलं तर आम्ही आक्रमक होऊ. ते पण शांत बसलेत. आरक्षणच गेलंय सगळं. नाही, भुजबळ साहेब तर लढतात ते. आता मी पण त्यांचाच कार्यकर्ता आहे. समता परिषद लढतीये, पण दुसरं कोण आहे? याच ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, त्यांच्या बाईट घेतल्या पाहिजे. त्यांचं या संदर्भात काय म्हणणं आहे? बाठिया कमिशन तुम्हाला मान्य आहे का? ओबीसीच्या जागा कमी होतात ते मान्य आहे का? ट्रायबल एरियामध्ये ओबीसीला 5 ते 6% फक्त आरक्षण मिळतंय, हे तुम्हाला मान्य आहे का? हे समोर येऊन बोला ना तुम्ही. नाही तर म्हणू नका, तुम्ही द्या राजीनामा. तिथं ओबीसी उपसमितीचा चांगला मंत्री घ्या. भुजबळ साहेब आहेत तिथं. ह्या उपसमितीमध्ये जे त्यांची नैतिक जबाबदारी आहे. जसं राधाकृष्ण विखे पाटील मराठा मंत्रिमंडळ उपसमितीसाठी जातीने लक्ष देतात, तसं इथं कुठंतरी अभाव दिसतो. भुजबळ साहेब सोडले, पंकजा मुंडे सोडले, तर बाकी कुणाला याच्या विषय असताय असं आम्हाला काय वाटत नाही. त्या उपसमितीच्या अध्यक्षपदी भुजबळांना घ्या, म्हणजे असं म्हणायचं आहे का वाक्यात की भुजबळ हेच ओबीसीचे तारणहार आहेत, असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल? आता सध्या तरी दिसतंयच ना. ज्या वेळेस बालंट आलेले मंडल आयोग लागू करण्यापासून, त्या सगळे सोयरेपासून, त्या 2 सप्टेंबरच्या JR पासून आता पण त्यांचंच मॉनिटरिंग आहे. अध्यक्ष करा मी म्हणत नाही. जो वेळ देऊ शकेल, जो न्याय देऊ शकेल त्याला अध्यक्ष करा. पण एका बाजूला अध्यक्ष पण नाही, त्यांना अध्यक्षपदाचं पण काय नाही. फक्त ओबीसीला न्याय दिला पाहिजे, ओबीसीच्या प्रश्नामध्ये लक्ष घातलं पाहिजे, ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी तुमची सकारात्मक धडपड दिसली पाहिजे, एवढं आमचं म्हणणं आहे. असं दिसतंय राज्यात सगळ्यांना ओबीसीचं तारणहार पण व्हायचंय, त्याचवेळी मराठा समाजाचाही उद्धार करता व्हायचंय, त्याचवेळी इतर सगळे समाजही सांभाळायचे आणि सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे संविधानातली 50% पाळा. आता या सगळ्यात कसं गणित बसवायचं? आमचं पण सुप्रीम कोर्टाला आमचं एक प्रामाणिक म्हणणं असेल, जर SC STला लोकसंख्येच्या प्रमाणात मिळतंय, ठीक आहे, ते शेड्यूलमध्ये असेल किंवा संविधानिक आरक्षण आहे, मग तिथं ओबीसीचं करणं हे नैतिकतेला, सामाजिक न्यायाला धरून आहे का? आहे. कृष्णमूर्तीचा निर्णय आहे, न्यायालयाचा आम्ही आव्हान करत नाही.
त्याच्या पुढे जाऊन बोलत नाही, पण तिथं पण कुठंतरी विचार केला पाहिजे, कुठंतरी एक्सेप्शन तुम्ही धरलं पाहिजे. ट्रायबल एरियामध्ये जर एसटीचं पॉप्युलेशन जास्त असेल आणि ओबीसीचं पण तेवढंच असेल, मग उरलेलं 50% कोण, हा आमचा सवाल आहे. त्यामुळे तिथं एक्सेप्शन होऊन आमची ही दरखास्त आपण मान्य करावी आणि एक्सेप्शनल जिथं ट्रायबल एरिया आहेत तिथं ओबीसीची वाढवून देण्यात यावी. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.